कामाला लागायचंय ना? माझ्यापेक्षा जास्त घाई तुलाच झाली आहे की. बॉडी लपवण्याची. अरे हा, विसरलोच मी. तुला एक्सपिरियन्स आहे नाही का बॉडी लपवायचा? रेशमाची डेड बॉडी लपवली होतीस. त्या रेशमाच्या बॉडीचा विचार करण्यापेक्षा ना झाडावर पडलेल्या बॉडीचा विचार करा. नाही, त्या बॉडीच्या वासना आज जेवढी माणसं जमली नव्हती ना तेवढी उद्या जमत्याल. आणि मग ती माणसं तुमच्या पायाला पडणार तर लाथानी तोडवत्याल तुम्हाला. आवाज, शब्द जपून वापरावे. शब्द हे शस्त्र असतं डिंपल. मला असंच बोलता येतं आणि मी असंच बोलते. बदल, मग बदल स्वतःला, नाहीतर मला स्वतःला बदलावं लागेल. दुसरं येतच काय तुम्हाला? काय झालं की मला बदलावं लागेल? काय गरज होती मी म्हणते हे सगळं करायची? हा, 2 दिवस तरी झालेत का हे आश्रम सुरू होऊन? हा, एवढी काय घाई झाली होती त्या बाईला मारायची? खाली माणसं जमलेत, आश्रमात तुमचे भक्त थांबलेत, तिचा नवरा तिची येड्यासारखी वाट बघतो आणि तुम्ही काय केला? त्या बाईचा जीव घेतला. आवाज कमी ठेवायचा माझ्या समोर. ऐकून घेतं म्हणून कधीपासून पटर 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 संपतच नाहीये. इथून पुढे आवाजाची पट्टी कमी ठेवायची माझ्या समोर. तर 1 मिनिट लागणार नाही तुझा जीव घ्यायला. आणि उपकार करत नाहीयेस माझ्यावर, मदत करते असते. पैसे घेतेस ना बदल्यात माझ्याकडून? पैसे पाहिजेत ना? मग गप काम करायचं, मदत करायची. अयो, बघितलं का पावसाचं वातावरण झालंय. कसं जाणार? हा, कसं तो मुर्दा गाडणार आहे आपण जमिनीत? दुसरा पर्याय आपल्याकडे? कुठल्या माणसाच्या नादाला लागले नाही तर कामात अडकले काय माहिती. मी तुला आमंत्रण दिलं नव्हतं हे सगळं करायला ये म्हणून. तुला पैशांची गरज होती म्हणून तू इकडे आली आहेस. नसतील पैसे पाहिजे तर जा परत, मी एकटं सगळं करतो. आजही गोहाट करू नका. खरंच जाईन म्या. दुसऱ्या मिनिटाला निघ. खरंच जाईन. निघ.